हे जे प्रवासी खाली पडलेले आहेत या घटनेत एकाचा मृत्यू तर 3 प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर येते। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत जोडल्या जात आहेत। भाग्यश्री, काय महत्त्वाची अपडेट? नक्कीच कृपा, पहिले तर आपण क्रमाने जाऊया। खरं तर 4 वाजल्यापासूनच मोटारमनने आंदोलन सुरू केलेलं होतं आणि मोटारमनने इतकंच नव्हे तर इंजिनियर देखील त्याच्यामध्ये होते या आंदोलनामध्ये। आणि त्यांचं जे म्हणणं होतं ते मुंब्र्यामध्ये जे ऍक्सिडेंट झाला होता त्याच्यावर 2 इंजिनियरवर गुन्हा दाखल झालेला होता आणि तो गुन्हा जो आहे तो मागे घ्यावा यासाठी त्यांनी आंदोलन केलं होतं। 4 वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनाचं त्यांनी तीव्र स्वरूप केलं। संध्याकाळी 5:30 नंतर जवळपास 5:50 वाजता सगळ्या ट्रेन ज्या आहेत सीएसटी वरनं सुटणाऱ्या त्या बंद झाल्या। या वेळेतच जे नोकरदार वर्ग आहे ते घरी परतत असतात। प्रचंड मोठ्या प्रमाणात सीएसटी स्थानकावर तसंच सगळ्याच जवळपास मध्य रेल्वेच्या स्थानकांवर गर्दी असते आणि याच वेळेला बरोबर रेल्वे ज्या आहेत त्या थांबवल्या गेल्या आणि आता पुन्हा एकदा त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। अंबरनाथ पास लोकलने रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना उडवलेलं आहे। 4 प्रवाशांना उडवलंय, 3 जण जागीच मृत्युमुखी झालेली आहे अशी माहिती मिळते। आणि हे सगळे जे आहेत ते चालत जे आहेत ते ट्रॅकवरनं निघालेले होते, कारण बराच वेळ वाट बघून ट्रेन सुरू होत नाहीत म्हटल्यावर नेहमीप्रमाणे मुंबईकरांना पाऊस पाणी जेव्हा होतो त्यावेळी देखील मुंबईकरांना ट्रॅकवरनं चालत जाण्याची एक सवय आहे। त्यानुसार मुंबईकर नेहमीप्रमाणे चालत ट्रॅकवरनं मार्ग काढत जात असतानाच हा अंबरनाथ पास लोकल ट्रेन आली आणि सँडस रोडवर या लोकल ट्रेननी जवळपास 4 प्रवाशांना उडवलं। इतकंच नव्हे तर या सगळ्या मॅटरमध्ये हार्बर रेल्वेवर देखील जवळपास 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। आणि या सगळ्यामुळे प्रत्येक स्टेशन्सवर काही ना काहीतरी घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत। गर्दीला नियंत्रण करण्यासाठी पोलिसांना अक्षरशः मोठ्याने सूचना द्याव्या लागतात। इतकी प्रचंड मोठी गर्दी झाली होती आणि आता या सगळ्याचा दोष नेमका कोणावर द्यायचा हा पुन्हा एकदा प्रश्न पडलाय। कारण या एका आंदोलनामुळे जर माणसांचे जीव जात असतील तर हे आंदोलन कोणाच्या कामाचं आहे असा प्रश्न प्रवासी विचारताना पाहायला मिळतात। हा मुद्दा जो आहे तो राजकीय दृष्ट्या देखील अतिशय आता महत्त्वाचा ठरू शकतो। निवडणुका जवळ आलेल्या आहेत, सगळ्याच निवडणुका आहेत, महापालिका निवडणुका आहेत। त्यामध्ये मुंबई महापालिका जर आपण बघितलं तर मुंबई महापालिकेमध्ये लाखोनी लोक जे आहेत ते येत असतात आणि हे सगळे लोक आहेत हे कल्याण डोंबिवलीहून येत असतात, ठाण्याहून येत असतात। आपण जर बघितलं तर कल्याण डोंबिवली महापालिका आहे, ठाणे महापालिका आहे, त्याचबरोबर मध्ये मुंबई महापालिका आहे। या सगळ्या महापालिकांच्या मतदानावर याचा परिणाम होणार का? कारण याआधी देखील आपण बघितलंय की मुंब्रा रेल्वे स्टेशनला झालेला अपघात हा खरं तर यांच्या निष्काळजीपणामुळे झालेला अपघात आहे, ज्यामध्ये 2 इंजिनियरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पडताळणी केली नाही आणि तसंच रेल्वे चालू ठेवल्या, या सगळ्याचा धक्का त्यांना लागला। मात्र त्या ज्या पद्धतीने मी मागणी करतात की गुन्हा मागे घ्या, त्या पद्धतीने मी पुन्हा सांगेन की ज्या व्यक्तींचे त्या अपघातात जीव गेले होते त्यांचं घरचं वाली कोण आणि याचप्रमाणे यांच्या आंदोलनामुळे आज जे लोक गेले त्यांच्या घरचा वाली कोण, या सगळ्याचं उत्तर रेल्वे प्रशासन देणार का हा महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आता निर्माण झालेला पाहायला मिळतोय कृपा। भाग्यश्री, एकंदरीतच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे झालेल्या गर्दीचा फटका आपल्याला पाहायला मिळतो। हे जे 4 प्रवासी खाली पडलेले आहे, ज्यांचा मृत्यू झाला, त्यांची ओळख पटलेली आहे का आणि नेमकं ठिकाण कोणते? कारण वेगवेगळी माहिती येते। सँडस रोड रेल्वे स्थानकाच्या या ठिकाणी झालेला आहे अपघात की मस्जिद बंदर जवळ? नक्की सँडस आणि मस्जिदच्या मध्ये झालेला आहे, कारण मी म्हटलं तसं कृपा की रेल्वे ट्रॅकवरनं लोक चालत जात होते। ट्रेनचा स्पीड अंबरनाथ फास्ट होती। बरं, हे ज्या ट्रेन बंद पडल्या तोपर्यंत कोणालाच माहित नव्हतं। एम इंडिकेटर जर आपण आत्ता देखील बघितलं तर एम इंडिकेटरवर नॉर्मल ट्रेन धावताना दाखवतात आणि मग अशा वेळेला सिग्नलिंग कदाचित फेल्युअर झालं असेल त्यावेळेला, कारण ज्या वेळेला पुढे ट्रेन थांबतात त्यावेळी सिग्नल देणं अपेक्षित असतं। हा सिग्नलिंग फेल्युअर झालं का? मग आणि जर फास्ट ट्रेन येत होती तर लोको पायलट जे होते त्यांना ट्रेनवरनं ट्रॅकवरनं चालत येणारी माणसं दिसली नाहीत का, असे अनेक प्रश्न यामध्ये उपस्थित झालेत। मात्र तुम्ही जो प्रश्न मला विचारलाय तो मूळ मुद्दा असा आहे की सँडस रोड आणि मस्जिद बंदर या स्टेशनच्या मध्ये या घटना घडलेल्या आहेत। त्याचबरोबर हार्बर लाईनला देखील अशाच पद्धतीच्या घटना घडल्याची माहिती आहे। त्यामुळे आता नेमका आकडा किती आहे हे निश्चित हार्बरचा नाहीये, मात्र जो अंबरनाथ लोकलने जे उडवलेला आहे तो जो आकडा आहे तो 4 प्रवाशांचा
प्रवाशांना उडवलंय आणि त्यातले 3 जण जे आहेत ते मृत्युमुखी झालेत. यामध्ये आणखीन काही अपडेट येते का हे बघणं देखील तितकंच महत्वाचं आहे कृपा. भाग्यश्री, जर आपण पाहिलं तर हे आंदोलन अगदी रश हारच्या वेळेसच करण्यात आलं होतं. हे आंदोलन होणार आहे याची काही पूर्वकल्पना या कर्मचाऱ्यांनी दिली होती का आणि त्या अनुषंगानं काही नियोजन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं होतं? कुठलीही पूर्वकल्पना दिली नव्हती, कारण मी स्वतः मध्य रेल्वेने प्रवास करते कृपा. माझी शिफ्ट जेव्हा संपली त्याच्यानंतर जवळपास 3:32 ते 33 मिनिटांची कर्जत 5ला जाणारी मी ट्रेन CSMT स्थानकावरनच पकडली होती. तोपर्यंत त्या ठिकाणी काहीही नव्हतं. त्याच्यानंतर 4 वाजता हे आंदोलन जे आहे ते सुरू झालं. पहिले सुरुवातीला यांनी जे आंदोलन सुरू केलं हे अत्यंत कोपऱ्यामध्ये एका सुरू होतं, शांततेत सुरू होतं. जशी गर्दीची वेळ जवळ आली तसं यांनी आंदोलनाचं जो स्वरूप होतं ते तीव्र केलं आणि त्यानंतर गाड्या ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद केलेल्या पाहायला मिळाल्या आणि त्याचा परिणाम जो आहे तो 3 जणांच्या मृत्यूने झालेला आहे. अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर अशी बाब आपण बघतोय कृपा, की या आंदोलनामुळे 3 निष्पाप जीवांचा मृत्यू झालाय. म्हणजे मुंबऱ्याच्या ऍक्सिडेंटमध्ये जे लोक गेले ते तुम्ही त्या लोकांना न्याय तर मिळालाच नाहीच आहे, पण त्या व्यतिरिक्त जर बघितलं तर त्यांच्या एका आंदोलनामुळे आणखी 3 लोकांचा, सध्या जी हाती माहिती येते त्यानुसार 3 लोकांचा मृत्यू झालाय. मग पुन्हा माझा सवाल हाच आहे प्रशासनाला, की नेमकं हे सगळं जाणार कुठे आणि आंदोलनं ही जी तुम्ही करताय ही प्रवाशांच्या जीवावर जर बेतणार असतील तर तुमच्या या आंदोलनांना खरंच न्याय मिळेल का, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय कृपा. भाग्यश्री, हे जे कर्मचारी आंदोलन करत होते, या आंदोलनाचं नेतृत्व जे अधिकारी करत होते त्यांच्यासोबत बातचीत करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे का? त्यांची काही प्रतिक्रिया आली आहे का या अपघातावर? या संदर्भात आताशी पर्यंत माझ्या कोणाशी बातचीत झाली नाही. मात्र एक नक्की की जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांच्याशी माझी बातचीत झालेली होती आणि स्वप्नील नीला मला सातत्याने असं सांगत होते की आम्ही हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करतोय, आम्ही हे सगळं लवकरात लवकर आटोक्यात आणू. तोपर्यंत हे सगळं जे व्हिडिओज आहेत ते प्रवाशांकडनं देखील मोठ्या प्रमाणात बाहेर यायला लागले आणि त्याच दरम्यान जेव्हा हे आंदोलन इथे थांबवत होते त्याच दरम्यान अंबरनाथ लोकलमुळे सँडस रोड आणि मस्जिद स्टेशनच्या मध्ये ही घटना जी आहे दुर्दैवी ती घडलेली आहे कृपा. भाग्यश्री, वेगवेगळी माहिती समोर येते. काही माहिती अशी आहे की हे प्रवासी ट्रेनमधून खाली पडले, काहींचं म्हणणं आहे की ट्रेनने उडवलेलं आहे. नेमकी घटना काय घडलेली आहे आणि या सर्व घटनेमध्ये, या अपघातात किती जणांचा मृत्यू झालाय, किती नागरिक, किती प्रवासी जखमी आहेत भाग्यश्री? नक्कीच तुम्हाला कृपा ही गोष्ट जर आठवत असेल तर मी मुद्दामून आठवण करून देते प्रेक्षकांना देखील. ज्या वेळेला मुंबऱ्यामध्ये अपघात झाला होता त्यावेळी देखील अशीच कंडिशन होती की नेमका अपघात कशामुळे झाला, एक्सप्रेसमुळे झाला की 2 लोकल एकमेकांना घासल्या, अशा पद्धतीचे प्रश्न त्यावेळी विचारण्यात आले होते आणि बऱ्याच वेळाने त्यांनी क्लिअर केलं होतं की 2 लोकल एकमेकांना घासल्या. आता देखील तीच परिस्थिती आहे. अंबरनाथ पास लोकलने रेल्वे रुळावरनं चालणाऱ्या प्रवाशांना उडवलंय अशी माहिती सध्या हाती येते. मात्र अनेक जण आताही तेच सांगतायत की काही जण ट्रेनवरनं खाली पडलेत. आता जोपर्यंत संपूर्ण माहिती रेल्वे प्रशासनाकडनं येत नाहीये, कन्फर्मेशन जोपर्यंत येत नाहीये तोपर्यंत आपल्याला जी माहिती कन्फर्म मिळाली त्यानुसार अंबरनाथ पास लोकलने रेल्वे रुळावरून चालणाऱ्या प्रवाशांना उडवलंय अशी माहिती आहे. आहे की रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे झालेल्या गर्दीचा फटका सर्वसामान्य मुंबईकरांना बसलेला आहे. सर्वसामान्य रोज खरं तर लोकलने प्रवास करणाऱ्या या प्रवाशांना बसलेला आहे भाग्यश्री. नक्कीच कारण हा जो प्रवास आहे मध्य रेल्वेचा हा अत्यंत किचकट आहे. आपण जर बघितलं तर त्यावेळी देखील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. मी रोज सकाळी या मार्गावरनं प्रवास करते. जे प्रवाशांना अडचणी येत आहेत त्या माझ्या समोर रोजच्या असतात की एकतर मुळात प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. जे टाइम टेबल्स आहेत त्यात काही अजून फारसा फरक पडलेला दिसत नाहीये. एसी ज्या गाड्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात चालवण्यात आता येतील. आणखी एसीच्या काही फेऱ्या वाढवत आहेत, पण ज्या एसीच्या फेऱ्या वाढवणार आहेत त्या एसी गाड्या कधीच वेळेवर येत नाहीत. या त्याचे जी तिकीट आहेत ती तिकीटं फर्स्ट क्लासला चालतात, मात्र फर्स्ट क्लासच एवढेसे आहेत की त्या फर्स्ट क्लासमध्ये चढायला आणि बसायला देखील जागा नसते. मग एवढी महागाची तिकीटं आम्ही का काढायची, असे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रवाशांसमोर पडलेले आहेत.
आणि मुंबईचा विस्तार मात्र होतोय, मात्र रेल्वेचा विस्तार काही झालेला पाहायला मिळत नाहीये. तिसरी चौथी लाईन असेल, आपण बघितलं की अनेक लाईनी ज्या आहेत त्या येत होत्या, त्यातली ज्या लाईनी आल्या, ज्या रूळ आलेत ते देखील प्रॉपर सुरू नाहीयेत. अंबरनाथ, बदलापूर, कर्जत या सगळ्या रूटवरच्या ट्रेन सकाळी 5 वाजल्यापासून धावतात. सकाळी 5 वाजता ज्या वेळेला आपण ट्रेन पकडायला जातो त्यावेळेला या ट्रेन कधीच वेळेत नसतात. जवळपास अर्धा पाऊण तास या ट्रेन उशिराने धावत असतात. इतकंच नव्हे तर जेव्हा मेन हवर्स चालू होतात, मेन गर्दीचं वेळ सुरू होते, त्यावेळी देखील या ट्रेन कधीच वेळेवर नसतात. एकतर मुळात आपल्याकडे ट्रॅक नाहीयेत. आजही एक्सप्रेस आपल्या एकाच ट्रॅकवरनं धावतात मध्य रेल्वेच्या, आणि एक्सप्रेसला प्रायोरिटी देताना लोकलच्या वेळेचा मात्र खोळंबा होताना पाहायला मिळतो. मग सगळ्यात जास्त जर तिकीट सगळ्यात जास्त टॅक्स असेल किंवा सगळ्यात जास्त कमाई जी आहे रेल्वेची ती जर लोकलमधनं होत असेल तर लोकलला प्राधान्य का दिलं जात नाही, यावरनं आपण बघतोय की अनेक वेळा बदलापूर असेल, अंबरनाथ असेल, तिथल्या लोकांनी देखील ट्रॅकवर उतरून आंदोलनं केलेली आहेत. आता त्यांनी जी काही फास्ट ट्रेन केल्यात त्याच्यामध्ये जे काही स्टेशन्स दिले ते देखील अत्यंत चुकीच्या पद्धतीने दिलेले आहेत. जिथे दिवा येतं तिथेच डोंबिवली येतं, जिथे ठाणा येईल तिथेच दिवा येतं, आणि या सगळ्यामुळे जी गर्दी आहे, जे प्रेशर आहे गर्दीचं ते प्रचंड मोठ्या प्रमाणात असतं. अक्षरशः डब्यातल्या महिलांना चक्कर येईपर्यंत श्वास घ्यायला देखील त्या गाडीमध्ये जागा नसते, अशी अवस्था असते. व या सगळ्याला कोण उत्तर देणार असा जो प्रश्न आहे तो साहजिकपणे विचारला जातो. कृपा भाग्यश्री, जर आपण पाहिलं तर मला पुन्हा आपल्या प्रेक्षकांना हेच सांगायचंय की रेल्वे कर्मचाऱ्यांचं आंदोलन या प्रवाशांच्या जीवावर बेतलेलं आहे. जेव्हा मुंब्रा रेल्वे स्थानकावर अपघात झाला होता तेव्हा मोठमोठी आश्वासनं प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली होती, विशेषतः रेल्वे प्रशासनाच्या वतीनं. आश्वासनं लांब राहिली. या उलट जी भूमिका आज रेल्वे प्रशासनानं घेतलेली आहे ती या प्रवाशांच्या जीवावर बेतलेली. भाग्यश्री, नक्कीच कृपा, मी हेच सांगण्याचा प्रयत्न करते की मुंब्र्याच्या वेळेला यांनी सांगितलं होतं की आम्ही दार बंद करणाऱ्या गाड्या आणू, मात्र त्याचं देखील ट्रायल सुरू आहे. ती जरी ट्रायल झाली तरी ते कितपत खरं उतरेल हा देखील एक प्रश्न आहे. मात्र एकंदरीत जर बघितलं तर अनेक प्रश्न जे आहेत ते प्रवाशांना पडलेले आहेत या माध्यमातून, आणि आता पुन्हा एकदा यांचं आंदोलन एका निष्पाप जीवावर बेतलेलं पाहायला मिळते. बरं, निश्चित धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या माहितीसाठी. वेळोवेळी आपल्याकडून अपडेट या सर्व प्रकरणावर घेतच राहूयात. तर मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात हा अपघात घडलेला आहे आणि या अपघातात 3 प्रवासी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.